तिला तसं भेदरलेलं पाहून त्याने तिला उचलून त्याच्या मांडीवर बसवलं. म्हणजे हेच माझी जान की भविष्यात आपलं बाळ येईल ना आपल्यातलं प्रेम शेअर करायला. तो तिच्या पोटावर त्याचा हात ठेवून बोलला. तशी पूर्ण शरीरात एक सुखाची लहर वाहून गेली तिच्या. आपोआपच चेहऱ्यावर स्माईल आली आणि डोळ्यांच्या कडा थोड्या ओलावल्या. मीत, आपलं बाळ, ती किंचित हसून बोलली आणि तिने तिच्या पोटावर असलेल्या त्याच्या हातावर तिचा हात ठेवला. एक अनामिक आनंद तिला मिळत होता त्याच्या बाळाची आई होण्याच्या फक्त फिलिंगनेच. आता पुढे. मीत, आपलं बाळ, ती पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बोलली. तशी त्याने होकारार्थी मान हलवली. मग मात्र तिने लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. जान, तुला काय हवंय, मुलगा की मुलगी? थोड्या वेळाने त्याने विचारलं. मला काहीही चालेल, फक्त माझं बाळ मला तुमच्यासारखं हवंय, एकदम डॅशिंग, ती बोलली. अच्छा, असं? पण मला तर मुलगी हवी आहे, अगदी माझ्या जानूसारखी, एकदम गोड गोड. तो बोलला तशी लाजली ती. नाही हा, मला तुमचंच सेकंड व्हर्जन हवंय, ती बोलली तसा तो हसला. काय, माझं सेकंड व्हर्जन? ठीक आहे जानू, आपण नको भांडूयात. आपण ना 2 चान्स घेऊ. एकदा तुझ्यासारख्या गोड गोड जानूसाठी आणि एकदा माझ्यासारख्या डॅशिंग मीतसाठी. चालेल? तो बोलला तशी ती लाजली आणि तिने दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकून घेतला. जान, इतकं लाजून कसं चालेल? आता बाळाचा विषय निघालाच आहे तर त्यासाठी आपल्याला जोरदार तयारी करावीच लागेल ना. तो तिचे दोन्ही हात चेहऱ्यावरून बाजूला सारत बोलला. जान, तू रेडी आहेस ना? तो तिला बाळासाठी चान्स घ्यायला रेडी आहे का हे विचारत होता. तसे तिने त्याच्या गळ्यात तिचे हात गुंफले. हो मीत, मला आपलं बाळ हवंय, ती बोलली आणि तिने त्याच्या कपाळावर किस केला. आय लव्ह यू, ती बोलली. आय लव्ह यू टू स्वीटहार्ट, तो पण बोलला. आय लव्ह यू 3, ती त्याच्या कानाच्या पाळीला बाईट करत बोलली. तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं तर ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडेच पाहत होती आणि तिच्या हाताने कधी त्याचे केस नीट करत होती तर कधी चेहऱ्यावरून हात फिरवत होती. जणू तिची नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती. तो तिच्या सगळ्या हालचाली पाहत होता. त्याला आवडत होतं तिचं असं त्याला गोंजारणं, त्याच्यासाठी इतकं पॉझिटिव्ह असणं. जेवढं प्रेम तो तिच्यावर करत होता तितकंच, किंबहुना त्याच्याहून जास्त ती त्याच्यावर प्रेम करत होती. हे तिच्या प्रत्येक कृतीतून त्याला जाणवत होतं आणि त्याला ते खूपच आवडत होतं. जानू, त्याने मध्येच त्याच्या गालावर फिरणारा तिचा हात पकडून तिला आवाज दिला. हां, तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. खूप प्रेम करतेस ना माझ्यावर, त्याने विचारलं. तशी ती हसली. मीत, हा प्रश्न होता का? खूप खूप म्हणजे खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर, ती त्याचा गाल चिमटीत पकडून बोलली. तसा तो हसला. त्याला ती खूपच क्यूट वाटत होती. आणि मला माहीत आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेम करता, ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत बोलली. जान, स्वतःपेक्षा जास्त करतो मी तुझ्यावर प्रेम, ते असं कोणत्याच एककात मोजता येणार नाही. पण एक सांगू शकतो, कधी भविष्यात अशी सिच्युएशन आलीच की मला माझं आयुष्य आणि आपलं प्रेम ह्यामधून एक सिलेक्ट करायचं असेल तर मी आपलं प्रेमच निवडेल, तो बोलला. पण आता तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला. ना, असं नका बोलू, तुम्हाला माझं आयुष्यसुद्धा मिळू देत, इतकं जास्त तुमचं आयुष्य असो, ती बोलली. जान, तो काही बोलणार इतक्यात तिने त्याला गप्प केलं. तुमचं आयुष्य खूप मोठं आहे मीत, आणि आपल्या प्रेमाचंही. अजून तर आपल्या मुलांना आपल्याला खेळवायचं आहे, त्यानंतर आपल्या नातवंडांना पण खेळवायचं आहे, आणि त्यानंतर ती बोलतच होती की त्याने तिला मध्येच थांबवलं. अगं बास बास जानू, किती पुढे गेलीस तू, आधी आपली मुलं तर येऊ देत, नातवंडाचं आपली मुलं बघून घेतील, तो बोलला. तशी ती हसली. पण आपली मुलं ह्या जगात येण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत, चल मग करूयात प्रयत्न, तो तिला डोळा मारत बोलला.
तशी ती पुन्हा लाजली. तुमचं ना काहीतरीच. नेहमीचंच तिचं वाक्य बोलून तिथून उठून पळू लागली. पण त्याने तिला जाऊच दिलं नाही. पटकन स्वतःजवळ ओढलं तशी ती बेडवर पडली. आता त्याने बेडरूमच्या लाईट्स डिम केल्या आणि तो तिच्यावर आला. तसं तिने अजूनच त्याला स्वतःवर ओढून घेऊन मिठीत घेतलं. मग त्या मंद प्रकाशात दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगून गेले. दुसऱ्या दिवशी अमित ऑफिसमध्ये होता. आता दुपार झाली होती. सकाळपासून तो कामातच बिझी होता. जानूसोबत काल जे बोलणं झालं होतं त्यामुळे त्याला अर्णवशी बोलायचं होतं. आता तो फ्री झाला होता म्हणून तो आता निवांत अर्णवशी बोलू शकत होता. तसा त्याने आता अर्णवचा नंबर डायल केला, पण अर्णवने कॉल रिसीव्ह केलाच नाही. त्याने पुन्हा नंबर डायल केला, पण तरी त्याने कॉल रिसीव्ह नाही केला. मग त्याने रॉनीला सांगून अर्णवच्या ऑफिसमध्ये कॉल करून अर्णवला कनेक्ट करून द्यायला सांगितलं. तसं रॉनीने अर्णवच्या ऑफिसमध्ये कॉल करून त्याला फोन कनेक्ट करून दिला. बऱ्याच वेळाने फोन कनेक्ट झाला. आता रॉनीने फोन अमितच्या हातात दिला. हॅलो अर्णव, अमित हियर. अमित बोलला. हे हाय अमित, तू कसा काय आज ऑफिसच्या लँडलाईनवर कॉल केलास? अर्णव चेहऱ्यावर उसणं हसू आणत बोलला. कारण तू तुझा मोबाईलवरचा कॉल घेत नव्हता. अमितचा आवाज चढला, पण अमितला त्याच्या बोलण्याच्या टोनवरूनच कळत होतं की अर्णव चेहऱ्यावरून आनंदी असल्याचं दाखवत होता. ओ आय एम सॉरी अमित, फोन सायलेंटवर असेल, अर्णव बोलला. अर्णव, तू कधीपासून माझ्याशी खोटं बोलायला लागलास? अमितने विचारलं. मी का खोटं बोलू अमित? अर्णव आता गडबडला. आय डोंट नो, पण तू फोन सायलेंटवर असेल असं म्हणालास थोड्या वेळा आधी, अमित खांदे उडवत म्हणाला. तसं अर्णवला त्याची चूक कळली, कारण अमितला हे पक्क माहीत होतं की अर्णव स्वतः तर कधीच फोन सायलेंटवर ठेवत नव्हता आणि समोरच्यालाही ठेवू देत नव्हता, कारण प्रत्येक कॉल हा इम्पॉर्टंट असतो हे त्याचं ठरलेलं वाक्य होतं. मला तुला भेटायचंय आत्ताच. कुठे येऊ, घरी की मग ऑफिस? अमित डायरेक्टच मुद्द्याचं बोलला. हां? अर्णवला काही कळलंच नाही, कारण अमित असं अचानक त्याला भेटायचं बोलत होता. अर्णव पटकन बोल, मी निघतो आता, अमित बोलला. तसं अर्णव स्वतःला सावरत. नाही नको अमित, तू नको येऊ, मीच येतो, अर्णव बोलला. कारण अर्णवला माहीत होतं अमित किती बिझी असतो ते, म्हणून अर्णवच येतो असं म्हणाला. ओके फाईन, पटकन निघ, मी वाट बघतोय, अमित बोलला. तसं अर्णवने फोन ठेवला आणि तो डायरेक्ट गाडी घेऊन मुंबईला यायला निघाला. निघावंच लागलं त्याला, कारण अर्जंट असल्याशिवाय अमित बोलावणार नाही माहीत होतं त्याला. इथे जानू मॉमला किचनमध्ये हेल्प करत होती. मग थोड्या वेळाने ती आणि मॉम हॉलमध्ये जाऊन गप्पा मारत बसल्या. पण इतक्यात जानूला आठवलं की तिला मधूला कॉल करायचा होता. तसं तिने मॉमला सांगितलं आणि ती तिच्या बेडरूममध्ये गेली. तिने लगेचच मधूला कॉल केला. एका रिंगमध्येच मधूने फोन उचलला. हे हाय जानू, मधू बोलली. मधू, झालं का अर्णवशी बोलणं? नाही म्हणजे तू फोन नाही केलास अजून म्हणून मीच फोन केला, जानू बोलली. जानू, मी आत्ता तुलाच फोन करण्यासाठी फोन हातात घेतला होता, इतक्यात तुझाच फोन आला. अगं मी काल बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो माझ्याशी बोललाच नाही. मी जास्तच हट्ट केला तर चिडला माझ्यावर. काल बेडरूममध्ये पण झोपला नाही तो, स्टडीमध्ये झोपला होता, मधू पुन्हा रडकुंडीला येत बोलली. तसं जानूला पण वाईट वाटलं. तू शांत हो प्लीज, मी मीतला सांगितलंय, ते बोलणार आहेत अर्णवशी आज, लेट्स सी काय होतंय ते, जानू पण तिला दिलासा देत बोलली. मग थोडंसं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. इथे अर्णव मुंबईला पोहोचला होता. 2.5 ते 3 तास लागले होते त्याला पोहोचायला. आता तो अमितच्या केबिनमध्ये एका चेअरवर बसला होता आणि त्याच्यासमोर अमित दोन्ही हात खिशात घालून उभा होता. अर्णवला काही कळेना अमित तसा का त्याच्याकडे बघतोय. अमित, अरे काय झालं, मला असं तडकाफडकी का बोलवून घेतलंस तू, अर्णव बोलला. ओ रिअली, खरंच तुला माहीत नाही, अमितने थोडंसं कुत्सित हसत विचारलं. तसा अर्णवचा चेहराच पडला, पण तरी त्याने नाहीमध्ये मान हलवली. अर्णव, मी तुझा कोणीच नाही आहे का? तुला एकदाही वाटलं नाही का
की मला सांगावं? अमितने विचारलं. तसं अर्णवच्या डोळ्यात आसवांची गर्दी झाली आणि तो रडू लागला. आय एम सॉरी अमित, ही सगळी चूक माझी होती, म्हणून मला तुला काही त्रास द्यायचा नव्हता, अर्णव बोलला. अर्णवला माहीत होतं अमितने नक्कीच सगळी माहिती काढली असणार, म्हणून आता खोटं बोलून काहीच फायदा नव्हता. आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? तुझं दुःख तू मला सांगितलं नाहीस, ह्यातच सगळं आलं अर्णव, की तू मला किती आपलं मानतो, अमित नाराज होत बोलला. तसा अर्णव उठला आणि त्याने मागून अमितला घट्ट मिठी मारली. आय एम सॉरी अमित, खरंच मी खूप घाबरलो होतो, मला काही सुचत नव्हतं. मागचा पूर्ण 1 महिना आम्ही टेन्शनमध्ये जगतोय. मधू आणि आईबाबांना पण वेळ देत नाही, मुद्दाम ऑफिसमध्येच थांबतो, अर्णव हमसून हमसून बोलत होता. एवढं करण्यापेक्षा एकदा ह्या भावाशी बोलला असता, अमित त्याचे अश्रू पुसत बोलला. तशी अर्णवने मान खाली घातली. बरं, आता मला नीट सांग काय झालंय, अमित बोलला. तशी अर्णवने त्याला सांगायला सुरुवात केली. मला एक मेल आला होता, त्यामध्ये त्यांना जे मटेरियल हवं होतं ते माझ्याच कंपनीमध्ये बनत होतं, पण आम्ही त्या मटेरियलचं जास्त प्रोडक्शन नव्हतो घेत, कारण मार्केटमध्ये तेवढी जास्त मागणी नाही आहे त्या मटेरियलची. पण त्या मेलमध्ये त्यांनी खूपच जास्त मागणी केली होती आणि कोटेशन द्यायला सांगितलं होतं. इतक्या जास्त प्रमाणात आम्हाला ते मटेरियल नव्हतं प्रोड्यूस करायचं, कारण कधी केलंच नव्हतं. म्हणून मग मी त्यांना 5 पट प्राईस वाढवून त्या मटेरियलचं कोटेशन पाठवलं. मला ते कॉन्ट्रॅक्ट नव्हतं घ्यायचं आणि म्हणून मुद्दाम मी जास्त प्राईसचं कोटेशन पाठवलं होतं. मला वाटलं होतं की ऑफर रिजेक्ट होईल, पण नाही अमित, त्यांनी ती प्राईस एक्सेप्ट केली. मला तर विश्वासच बसत नव्हता. पण मग मीही सेल्फिश झालो. एकतर इतकी मोठी ऑर्डर होती आणि त्यात प्राईस 5 पट जास्त, म्हणजे प्रॉफिट पण खूप मोठा होणार होता. म्हणून मी त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि त्या मटेरियलचं इतकं सारं प्रोडक्शन घेतलं. त्यासाठी मी मार्केटमधून 50 करोड रुपयांचं लोन घेतलं. मध्यंतरी आम्ही त्या क्लायंटच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, तेव्हा सर्व व्यवस्थित होतं. पण जशी आमची ऑर्डर पूर्ण झाली, ना त्या क्लायंटचा फोन लागत होता, ना तो मेलला रिप्लाय देत होता आणि नाही त्याची साईट जिथे होती तिथे काही होतं. तिथलं सगळं संपलं होतं. मी सगळीकडे चेक केलं, पण मी पूर्णपणे फसलो होतो. अमित, तो मेलच फ्रॉड होता. कोणीतरी जाणून बुजून मला फसवलं ह्याच्यात. मी इतकं प्रोडक्शन केलं आहे त्या मटेरियलचं, काय करू मी त्याचं आता? आणि ते 50 करोडचं लोन घेण्यासाठी मी माझं घर गॅरंटीमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे मी मधू आणि आईबाबांची नजर नाही मिळवू शकत. माझं खूप चुकलं आहे, पण मला आता कळत नाही आहे की ह्याच्यातून मी कसा मार्ग काढू. अर्णवचे डोळे पुन्हा भरले होते. तो खूपच दुःखी होत बोलत होता. तसं अमितने त्याला सावरलं आणि मग एकदा रॉनीकडे पाहिलं. तशी रॉनीने होकारात्मक मान हलवली आणि त्याचा लॅपटॉप आणून अर्णवच्या समोर ठेवला. अर्णव, तुझा मेल बॉक्स ओपन कर, अमित बोलला. तसा अर्णव प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहत राहिला. अमितने पुन्हा होकारार्थी मान हलवली. तसा अर्णवने त्याचा मेल बॉक्स रॉनीच्या लॅपटॉपमध्ये ओपन केला आणि जो मेल होता तो त्याला दाखवला. तसं रॉनीने अमितकडे पाहिलं आणि लॅपटॉप घेऊन बाहेर गेला. अर्णव, रॉनी तो लॅपटॉप आमच्या R&D डिपार्टमेंटकडे द्यायला गेलाय. ते शोधून काढतील त्या मेलचं सत्य. यू डोंट वरी. आणि आता तुला मी जे सांगतो ते करायचं आहे, ओके? आत्ता पुण्याला गेल्यानंतर सगळ्यात आधी पोलीस कंप्लेंट करायची. ते सगळे मोबाईल नंबर आणि आत्ता त्या मेलचा IP ॲड्रेस आणि बाकीची इन्फॉर्मेशन मिळेल ती पोलिसांना द्यायची. ते पुढचा तपास करतील, अमित बोलला. तशी अर्णवने होकारार्थी मान हलवली. तुझे अकाउंट डिटेल्स दे, अमित बोलला. तसा अर्णव पुन्हा वासून त्याच्याकडे पाहत राहिला. अर्णव, मेल कर पटकन, अमित लॅपटॉपमध्ये डोकं घालतच बोलला. तसं अर्णवने त्याला त्याचे अकाउंट डिटेल्स मेल केले. अमितने पटकन एक मेल टाईप केला आणि अकाउंट डिपार्टमेंटला सेंड केला. अर्णव, आता बँका बंद झाल्यात, पण उद्या सकाळी सकाळी तुझ्या अकाउंटला 50 करोड रुपये ट्रान्सफर होतील. तू तुझं सगळं लोन क्लिअर कर, ओके? अमित बोलला. तसे अर्णवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अमित,
पण एवढे पैसे? अर्णव पुढे काही बोलणार इतक्यात अमितने त्याला शांत केलं. अर्णव एक खूपच छोटा बिझनेसमॅन होता, म्हणून त्याच्यासाठी 50 करोड रुपये खूपच मोठी रक्कम होती. पण हजारो करोड रुपयांमध्ये खेळणाऱ्या अमितसाठी हे 50 करोड रुपये म्हणजे किस झाड की पत्ती होती. अर्णव, आता सांभाळ स्वतःला आणि एक लक्षात ठेव, काहीही झालं तरी हा तुझा मित्र नेहमी तुझ्यासोबत असेल. ह्यापुढे असं मनात कोणतीच गोष्ट ठेवत जाऊ नकोस. तू मला एनी टाईम सांगू शकतोस किंवा मधूशी बोलू शकतो. तिला बिचारीला किती टेन्शन आलेलं माहीत आहे का तुला? अमित बोलला तसं अर्णवने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिलं. मग मात्र अमितने जानू आणि मधूमध्ये झालेलं संभाषण त्याला सांगितलं. तसे दोघेही हसू लागले. ह्या बायकांना काय सगळे नवरे सारखेच वाटतात का? काय तर म्हणे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. सिरियसली? सिरियल बघून बघून ना ह्या मधूचं डोकं जरा जास्तच चालायला लागले. अर्णव बोलताना हसत होता, पण डोळ्याच्या कडा मात्र ओलावलेल्या त्याच्या. अर्णव, शांत हो तू आधी, अमित बोलला. अमित, मी लवकरात लवकर तुझे पैसे परत करेन, अर्णव बोलला. अच्छा, आता तुझं आणि माझं कधीपासून व्हायला लागलं आपल्यात? अमित थोडा रागवत बोलला. अरे पण एवढी मोठी रक्कम? अर्णव पुढे काही बोलणार इतक्यात अमितच बोलला. अर्णव, पोलीस त्या फ्रॉड मेलचा पत्ता शोधून काढतील. प्लस मी पण माझी माणसं कामाला लावतो. तुझं सगळं मटेरियल ते कसे घेत नाहीत ते बघतोच मी. जेव्हा तुझे पैसे तुला परत मिळतील तेव्हा तू ते मला परत कर, ओके? मग ते कधीही मिळू देत. तू त्याचं अजिबात टेन्शन घेणार नाही आहे, कळलं? अमित त्याला दम देतच बोलला. तसं अर्णव पण हसून ओके बोलला. अमित, थँक्यू सो मच. तुला अजिबात कल्पना नाही आहे तू मला किती मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहेस, अर्णव भाऊक होत बोलला. तसं अमितने त्याला मिठी मारली. अर्णव, थँक्यू बोलायचंच असेल तर मधूला बोल. आज तिने जर जानूशी डिस्कस केलं नसतं तर कदाचित मलाही हे कळलं नसतं, अमित बोलला. तसं अर्णवने हो मध्ये मान हलवली. चल मग मी निघू का? जाऊन आधी पोलीस कंप्लेंट करायची आहे, अर्णव बोलला. मी येऊ का सोबत? अमितने विचारलं. नाही अमित, अरे तू जेवढं केलं आहे ना तेच माझ्यासाठी खूप आहे. दुसरं कोणीच इतकं माझ्यासाठी केलं नसतं, अर्णव बोलला आणि त्याने अमितला गच्च मिठी मारली. मग बाय बोलून तो पुण्यासाठी निघाला. अमित आता घरी पोचला होता. अर्णवचं मॅटर सॉल्व करताना ऑफिसमधून निघायला त्याला थोडा उशीर झाला होता. आता रात्रीचे 8 वाजले होते. अमित आत आला. त्याने पाहिलं की जानू किचनमध्ये काहीतरी काम करत आहे. आज मॉम आणि डॅड बाहेर जाणार होते हे त्याला माहीत होतं. तसं तिनेच आज त्याला फोन करून सांगितलं होतं, म्हणून डायरेक्ट तो तसाच किचनमध्ये शिरला. ती त्याच्यासाठीच फ्रूट सलाड बनवत होती, पण तिला आता तिच्या पोटावर त्याचा उबदार हात जाणवला. तसं तिने दचकून मागे पाहिलं तर त्याने तिला मागून मिठी मारली होती. मीत, काय करताय? सोडा मला. जानू अगदीच भांबावून गेली होती. एकतर ती किचनमध्ये होती आणि ह्याचा रोमांस चालू झाला होता, पण तो कुठला ऐकतोय? त्याने तिला त्याच्या बाजूने वळवलं आणि आता तिचा चेहरा बरोबर त्याच्या समोर होता. व्हाय आर यू डुईंग ऑल दिस? वेअर इज स्टाफ? ती किचनमध्ये काम करत होती म्हणून तो तिला रागवत होता, कारण घरात इतके सारे नोकर असताना तिला काम करण्याची काहीच गरज नव्हती. ते मला आवडतं तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवायला, म्हणून मी बनवत होते, ती बोलली. तसा तो हसला आणि त्याने हसून नकारार्थी मान हलवली. ओके, नाऊ गिव्ह मी ओके. तो तिचा खालचा ओठ अंगठ्याने रब करत बोलला. तसे तिने डोळे मोठे केले. मीत, नाही हा, आपण कुठे आहोत ह्याचं तरी भान ठेवा. मॉम? जानू जोरातच ओरडली. तसं अमितने पटकन गडबडून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तशी ती जोरजोराने हसू लागली. यू नॉटी, माझी मस्करी करतेस? थांब, तुला दाखवतोच. ह्याची पनिशमेंट भोगावीच लागेल तुला. कम ऑन, किस मी. तो तिच्या जवळ जात बोलला. मीत, नको ना, प्लीज. कोणीतरी येईल, ती काकुळतीला येत बोलली. कोणीच नाही येणार जान. कम ऑन, किस मी, तो बोलला आणि हळूहळू तिच्याकडे सरकू लागला. मॉम, ती जोरात ओरडली.
तिचे डोळे आता मोठे झाले होते, पण तो मात्र टसका मत झाला नाही. जान, पुन्हा तीच ट्रिक वापरतेस तू बेबी. वर्क नाही होणार. आणि मला माहीत आहे. मॉम आणि डॅड बाहेर गेलेत, तो बोलला आणि अजूनच तिच्या जवळ सरकला. पण ती मात्र आता अवघडून गेली होती, कारण मॉम खरंच समोर उभ्या होत्या आणि तिला तोंडावर बोट ठेवून काही नको बोलूस असं म्हणत होत्या. पण त्यांना स्वतःचं हसू मात्र तोंडावर हात ठेवून दाबून ठेवावं लागत होतं. कम ऑन जानू, किस मी. आता तो डेस्परेट होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होता की मॉमने त्याला आवाज दिला, अमित. पण मॉमचा आवाज ऐकून मात्र तो गडबडला आणि तिच्यापासून दूर झाला. तर खरंच त्याच्यासमोर मॉम उभी होती. त्याने एकदा जानूकडे पाहिलं तर ती त्याच्याकडे डोळे बारीक करून रागाने पाहत होती. मग त्याने मॉमकडे पाहिलं तर मॉम तोंडावर हात ठेवून हसत होत्या आणि तो मात्र आता पूर्णपणे ओशाळला होता बिचारा. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.